पत्रकार परीक्षा निरीक्षक शिक्षक परिसरातून गावातून पाहुणे मंडळी गावकरी मंडळी मित्रमंडळ डाळीवाले द्राक्षवाले मटकीवाले शेरडवाले मेंढरवाले कोंबड्यावाले उसावालेले जेवलेले झोपलेले जेवण आलेले बेगर जेवत आलेले झोपून आलेले बिना झोपता आलेले टीव्ही बघून आलेले बेगर टीव्ही बघता आलेले पिऊन आलेले बेगर पेता आलेले म्हणजे चहा दुसरा अर्थ तेवढा लावू नका जे कीर्तनामध्ये पहिल्यांदा आले ते जे येणार लिहू देत नाहीत ते आणि इथं कीर्तन चालू आहे हे माहित असून सुद्धा निवांत घरी बसले ते सर्वांना माझं ऐकू येत असेल तर रामकृष्ण हरी आली का आता सगळ्यांची नावं आता ज्यांची नावं घेतली ते देव ज्यांची नाव नाही ती घेतली ती महादेव ज्यांची नावं चुकून राहिली ती ब्रह्मदेव आणि ज्यांची नावं मी कधीच घेत नाही ती साक्षात नदीतला मसोबा चला आता सगळ्यांची नावं झाली आता काही सुद्धा अडचण नाही टाळकरी म्हणा उतर एक नंबर आयोजन म्हणा उतर एक नंबर मंडप म्हणा उतर एक नंबर श्रोते म्हणा उतर एक नंबर टाळकरी म्हणा उतर एक नंबर गायक म्हणा उतर एक नंबर वादक म्हणा उतर एक नंबर साऊंड सिस्टीम म्हणा उतर एक नंबर आणि कीर्तनकार म्हणा उत्तर कोण म्हणलं 2 नंबर मी काय 2 नंबर वाला आहे का पण जाऊ द्या दादा आहे का आजचं कीर्तन 1 नंबर 2 नंबर साठी अजिबात आजचं मी कीर्तन करणार नाही ऐका आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही रे दादा तर आजचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून मी कीर्तन करणार आहे विठाला विठाला अण्णांचं खऱ्या अर्थानं प्रथम पुण्य सुवर्ण अर्थात वर्ष श्राद्ध का करावं थांबा 4 नंतर वाटा आता वाटू नका चहा कीर्तनाचा नियम असतो कीर्तन चालू असताना काहीच वाटायचं नसतं विठाला विठाला अर्थात वर्ष श्राद्ध आहे आता वर्ष श्राद्ध का करावं कधी विचार केलाय का करावं काय काम नाही म्हणून करावं वर्ष श्राद्ध का करावं नीट ऐका मोठ्या मोठ्यानी त्यांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध घातलं राम कोण होता ग्रामपंचायत सदस्य होता देव होता राम पण रामानं सुद्धा त्याच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध घातलं परत ऐका नाथ महाराजांनी सुद्धा त्यांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध घातलं तुकोबारांनी सुद्धा त्यांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध घातलं मोठ्या मोठ्या लोकांनी त्यांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध घातलं मग त्यांनी वर्ष श्राद्ध घातलं म्हणताना आपण सुद्धा घालणं मोठ्यांचं अनुकरण आपण करणं साहजिक आहे महाराज म्हणतात ना येते वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती आणि तरी रे अनुष्ठिती सामान्य सकळ किंवा सांगतात बघा शास्त्र सांगतं की मोठ्यांचं अनुकरण नेहमी लहान लोक करत असतात यद्यत आचरती श्रेष्ठा तद्दत देवे तुरोजनः सयत प्रमाणम कुर्तो ते आणि लोकस्थ वर्तते म्हणजे मोठ्यांचं अनुकरण लहान करत असतात पुरुष मंडळ तुमचं अनुकरण कोण करणार तुमची मुलं करणार आज जर बापाने गळ्यामध्ये माळ घातली तर उद्या पोरगा सुद्धा गळ्यामध्ये माळ घालणार आज जर बाप जर देवाची भक्ती करू लागला तर उद्या पोरगा सुद्धा देवाची भक्ती करणार आज जर बाप त्याच्या आई वडिलांची सेवा करू लागला तर उद्या पोरगा सुद्धा त्याच्या आई वडिलांची सेवा करणार आणि आज जर बापानं त्याच्या पोरा देखत त्याच्या बापाला उचलून जर आदळलं तर त्याचा पोरगा त्याची आरती नाही काय करणार त्याला पोत्यात घालून मारणार अर्थात मोठ्यांचं अनुकरण खऱ्या अर्थानं लहान लोक लहान करत असतात म्हणजे लहान करत असतात त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं मोठ्याने खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांचं पुण्य स्मरण घातलं वर्ष श्राद्ध घातलं म्हणजे आपण सुद्धा घालणं साहजिकच आहे आता वर्ष श्राद्ध का करावं वर्ष श्राद्ध ह्याला पाठीमागं शास्त्र आहे आता 1 मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो 1 वर्ष झालं ह्या परिवाराला अण्णा सोडून गेली म्हणून एक वाक्य सांगतोय दुःख मानू नका याचं कारण या जगामध्ये कधीच कुठला माणूस मरत नसतो माझं मत आहे या जगामध्ये कधीच कुठला माणूस मरत नसतो या मताशी तुम्ही सहमत आहात का होय किंवा नाही तेवढं मला सांगा होय का नाही होय म्हणा नाही म्हणा काहीतरी बोलत जावा जरा म्हणजे मला कळल तुम्ही जितेत आपलं जागेत म्हणून आता ऐका तुम्ही म्हणताल महाराज कसं काय मरत नसतो 1 मिनिटामध्ये सांगतो आता ऐका मरत ते माणसाचं शरीर माणसाचा आत्मा अमर असतो 1 मिनिटात सांगतो पटकन बोला माझ्या अंगामध्ये सध्या कुठले कपडे आहेत कीर्तनाचे बरं शाळेला जात असताना मी ह्याच कपड्यावरती जात असेल का नाही ते कपडे वेगळे तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल ते कपडे वेगळे वारीला जायचं असेल तर ते कपडे वेगळे लांबच्या पाहुण्यांकडे जायचं असेल तर ते कपडे वेगळे शेतामध्ये काम करायचं असेल तर ते कपडे वेगळे आता फक्त ऐका बरं का आता आपण माणूस जसा कपडे बदलतो तसा आत्मा शरीर बदलतो अजून तुम्हाला सोपं करून सांगतो पुरुष मंडळ पटकन बोला प्रत्येकाजवळ मोबाईल आहेच आहे का नाही प्रत्येकाजवळ मोबाईल आहे मला सांगा आता तुमचा मोबाईल समजा तुम्ही वापरता तुमचा मोबाईल समजा जुना झाला खराब झाला तुम्ही काय करता बोला काय करता
बदलता लगी रिपेअर करता, रिपेअर काय करता, रिपेअर करता आणि केला रिपेअर आणि तरी पण तो मोबाईल चालना गेला, मग काय करता, हा बदलता म्हणा, आता बदलता, मग काय करता, बदलता. बरं मला सांगा, जुना मोबाईल काय करता, टाकून देता. पण जुना मोबाईल टाकून देत असताना तुम्हाला दुःख होतं का, होय किंवा नाही तेवढं मला सांगा. अहो नाही ना, अहो ज्या करता जुना मोबाईल जाणार आहे त्या करता नवीन मोबाईल येणार आहे. बरं जुना मोबाईल सगळाच टाकता का त्याच्यातलं काहीतरी बाहेर काढता, हा बाहेर काढता, काय काढता, कार्ड काढता. कुठे टाकता, नदीमध्ये टाकता. मग कुठे टाकता, नवीन मोबाईल मध्ये टाकता. आता ऐका, आपण जसं मोबाईल बदलतो पण सिम कार्ड मात्र तेच, आपण गाडी बदलतो पण लायसन मात्र तेच, आपण कपडे बदलतो पण शरीर मात्र तेच. तसा आत्मा हा शरीर बदलत असतो, आत्मा मात्र तोच असतो. आत्मा कधी मरत नसतो, आत्मा अमर असतो. एका शायरने फार सुंदर वाक्य लिहिले की जाते नहीं कोई स दुनिया से दूर चल के, साहब जाते नहीं कोई स दुनिया से दूर चल के, सब लोग यहीं पे मिलते हैं कपडे बदल बदल के. विठाला 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 बघा. आता ऐका, ज्या वेळेस आत्मा हे शरीर सोडतो त्यावेळेस आत्म्याचा प्रवास कसा असतो याचं सगळं वर्णन गरुड पुराण ह्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. कुठला ग्रंथ, ग्रंथाचं नाव काय, गरुड पुराण. आता ऐका, ज्या वेळेस एखादा आत्मा हे शरीर सोडतो त्यावेळेस तो आत्मा 3 दिवस घरामध्ये राहतो. कुठे राहतो, घरामध्ये राहतो. बोल जायचं आपल्या कीर्तनाला, आणि आपल्या कीर्तनातला नियम सांगतोय, पुरुष मंडळ महिला मंडळ, आपल्या कीर्तनामध्ये बोल वाटलं बोलायचं, हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं, टाळ्या वाजू वाटल्या टाळ्या वाजवायच्या, गायन करू वाटलं गायन करायचं, देवाचं नाव घेऊ वाटलं देवाचं नाव घ्यायचं, आणि कीर्तनकारला हनू वाटलं तसं काय करायचं नाही, फक्त पटापटा बोलायचं. चला, ज्या वेळेस आत्मा हे शरीर सोडतो त्यावेळेस तो आत्मा 3 दिवस घरामध्ये राहतो. आणि 3 दिवसाचा विधी झाला, आपल्या इकडे तिसऱ्या दिवशी काय असते, अहो काय असते आपल्या इकडं, माती, म्हणजे तिसरा माती लोट केली जाते. आणि 3 दिवसाचा विधी झाला तर तो आत्मा 13 दिवस घराच्या परिसरामध्ये राहतो. आणि बरोबर 13व्या दिवशी 13वा झाला तो आत्मा यमपुरीच्या दिशेने रवाना होतो. पण 16 प्रकारचे संस्कार घडले 16 प्रकारचे संस्कार घडल्याच्या नंतरच आत्मा यमपुरीला रवाना होतो. आणि जीवावरती किती प्रकारचे संस्कार घडावे लागतात, किती प्रकारचे संस्कार, 16 प्रकारचे संस्कार. आणि 3 प्रकारचे संस्कार माणूस जिवंत असतानाच त्याच्यावरती घडले जातात. 1 नामकरण संस्कार, 1 नामकरण संस्कार, प्रत्येकाला नाव आहे, मला नाव आहे, तुम्हाला नाव आहे. 2 विवाह संस्कार, तुमच्याकडे असतं ना, ती काय करते, अशी तांदूळ टाकते, ती एकामेकाच्या गळ्यामध्ये हार घालते, त्याला काय म्हणतात, म्हणा लग्न, विवाह संस्कार. आणि 3 माणूस मरण पावला त्याला अग्नी देताना अंत्यसंस्कार. 16तनं 3 गेले, वर किती राहिले, हा वर किती राहिले, 13, बरोबर का. मग जोपर्यंत 13 संस्कार घडत नाहीत तोपर्यंत आत्मा काय यमपुरीला काय जाऊ शकत नाही. मग आता हे 13 प्रकारचे संस्कार कसे घडवले जातात मला सांगा. प्रेताला अग्नी देण्याच्या अगोदर प्रेताभोवती काय फिरवलं जातं, अहो मडक, काय फिरवलं जातं, शिंदे महाराज काय फिरवलं जातं, मडक. आणि त्या मडक्यामध्ये काय असतं, रॉकेल असतं, पाणी असतं, पाणी असतं. आणि ते मडक एका खड्यानं फोडलं जातं. त्या खड्याला बरं का महेश महाराज जीव खडा म्हणतात. काय म्हणतात, जीव खडा, असं त्या खड्याला नाव आहे. प्रत्येकाच्या बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शब्द असतील ते आपल्याला काय, पण एक जीव खडा त्या खड्याला म्हणतात. आणि तो खडा कुठं कुठं 3 दिवस, कुठं कुठं 13 दिवस. समजा एखाद्या घरापुढे एखादा झाड असेल त्याला बांधून ठेवला जातो, किंवा घरामध्ये एखाद्या फडक्यामध्ये गोंडाळून तो खडा 13 दिवस घरामध्ये ठेवला जातो. कुठं कुठं 3 दिवस तर कुठं कुठं 13 दिवस एक दिवा पेटवला जातो. दिवा सतत तो दिवा चालू असतो. आणि त्या दिव्याच्या साक्षीनं 13 दिवस त्या जीव खड्यावरती संस्कार घडवले जातात. आणि बरोबर 13व्या दिवशी 13 प्रकारचे संस्कार घडले. म्हणजे बरोबर किती संस्कार झाले आता, 16 झाले का नाही, 16. अगोदर जिवंत असताना किती घडले, 3. आणि जीव खड्यावर किती घडवले, 13. 13 आणि 3 16 प्रकारचे संस्कार घडल्याच्या नंतर आत्मा यमपुरीच्या दिशेने रवाना होतो. विठाला विठाला आता आहे का 5 महिने
महिन्याचा प्रवास झाला, आत्म्याला मध्ये लागतो टोल नाका. मग काय काय लोक म्हणतात महाराज तिथं पण टोल नाका आहे का? उत्तर, 5 महिन्याचा प्रवास झाला, आपल्याला एक नदी पार करायची असते आणि त्या नदीचं नाव आहे वैतरणा. नदीचं नाव काय बापू? नदीचं नाव काय? वैतरणा. आणि ती नदी पार करायची म्हणली तर तब्बल माझ्या माहिती अनुसार एकूण 60 दिवसाचा कालावधी लागतो. आणि ती नदी पार करायची आहे. कुणाला करायची आहे? नाही म्हणा तर महाराजाला करायची आहे. एखादा म्हणला मी नदी पार करत नाही का? माझी आणि आमदार साहेबांची चांगली ओळख आहे. आमदार सगळ्यात अगोदर उचलून फेकते तिथं, तुम्ही आम्ही कोण आहे? एखादा म्हणला मी करत नाही, कस काय नाही कर? आता नाही करायची, मेल्यावर करायची आहे. आणि एखादा म्हणला मी मरत नाही, कस काय मरत नाही? जो जन्माला आला त्याला मारावं लागणार. म्हणजे कसं? बाटली घेतली टोपण फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, पकवास घेतला गट्ट्या फुकट, तबला घेतला गट्ट्या फुकट, विना घेतला तारा फुकट, शर्ट घेतला गुंड्या फुकट, लग्न केलं बायको फुकट. विकत आणता का? आणि तसं जन्म घेतला मृत्यू फुकट. म्हणजे कसं? आपला जन्म झाला खाटावर, लग्न झालं पाटावर, मेल्यानंतर धावा ओढणार नदीच्या काठावर. येताना उघडा आलाय, जाताना झाकून जाणार आहे. येताना काय घेऊन काय आलं नाही, जाताना काय घेऊन काय जाणार नाही. म्हणजे कसं? कार गाडी राहणार आहे, कार गाडीचा मालक जाणार आहे. ट्रॅक्टर राहणार आहे, ट्रॅक्टर ड्रायव्हर जाणार आहे. मंडप राहणार, श्रोते जाणार. टाळ राहणार, टाळकरी जाणार. विना राहणार, विना राहणार आहे. विना घेणारे महाराज जाणार आहे. दांडकर राहणार, आपण दांडकर राहणार आहे ना. दांडकर राहणार, चोपदारवाली महाराज जाणार. पकवाज राहणार बर का नंदू महाराज, पकवाज राहणार. पकवाज वाजवणारे महाराज जाणार. अभंग राहणार, हा माईक राहणार. ती म्हणलेत काय? गायन करणारे महाराज जाणार. अभंग राहणार, कीर्तनकार जाणार. तो आणणार तर नाही म्हणा, पण जो जन्माला आला त्याला मरावं लागणार. म्हणून महाराज म्हणतात हरी हरी हे जरी नाही काल एक साथ टाळी वाजवायची, हात वर प्रत्येकाने करायचे. बकवास हा वा 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 वा, क्या बात है.
मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी या जगामध्ये तुम्ही किती जगला हे महत्वाचं नाही, कसा जगला हे महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष जगले? 51 वर्ष. काय काय लोक म्हणतात गाव महाराज तुमचा राजा काय देव होता का? पण ऐका, माझा राजा देव होता का नाही हे काय मला काय माहित नाही, पण माझ्या राजामुळे मंदिरातला देव सुरक्षित आहे ती गोष्ट 100% खरी. महिला मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला उगाच नाही मिळाले, जिजाऊंचं संस्कार होत आणि जिजाऊने आपल्याला काय दिलं? जोरात येऊ द्या, जेवण करायचं वाटतं. आणि ऐका, इको कमी करा, इको कमी. आणि ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं